जय हिंद भावांनो. सगळ्यात मोठा प्रश्न आहे तो म्हणजे मॅथ्ससाठी भावांनो काहीतरी सांग. अजून पण म्हणतात मॅथ्ससाठी काहीतरी सांग. माझा स्कोर 7 ते 8 प्रश्नावर अडकलाय. काय करायचं तेच भावांनो आजच्या व्हिडिओत बघायचं आहे. वेळ न घालवता भावांनो आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. सगळ्यात अगोदर भावांनो मॅथ्स, SAGD मॅथ्स. आपल्याला रेशो माहिती आहे किती काढायचा आहे. आपल्याला 15+ काढायचा आहे. स्ट्रॅटजी बघा भावांनो. सगळ्यात अगोदर एक पान घ्या. त्याच्यावर भावांनो आपल्याला कुठल्या टॉपिकवरचे किती प्रश्न येतात हे अगोदर लिहून घ्या. त्याच्यानुसारच आपण चालायचं. तर गाढवासारखं जायचं नाही भावांनो. आता सगळ्यात अगोदर प्रतिशत वरचे 2 क्वेश्चन, लाभ आणि 2 क्वेश्चन, बट्टा 1 क्वेश्चन, अनुपात समानुपात 2 क्वेश्चन, औसत 1 क्वेश्चन, LCM HCM 2 क्वेश्चन, समय तथा 1 क्वेश्चन, साधारण व्याज चक्रवर्ती व्याज एक 1/2 क्वेश्चन, चालदोरी 1 क्वेश्चन, सरलीकरण 2 क्वेश्चन. बघून घ्या भावांनो किती होतं. 2 4 6 2 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 झाल्यात भावांनो. इथे एकच धरला. 16 झाल्यात भावांनो. 16 प्रश्न. त्यामुळे भावांनो एवढं चॅप्टर करा. ते क्षेत्रमिती प्लस घातांक करणे प्लस आणि कुठला आहे मिश्रण, हे करा. पण ह्याच्यात जास्त वेळ घालवू नका, एवढं माझं म्हणणं आहे. कारण भावांनो हे जे टॉपिक आहेत जवळपास 5 6 7 8 9 10 11 हे 11 टॉपिकवरनं मॅक्सिमम भावांनो 15+ 100% जातात. मी सांगतो 100% जातात. त्यामुळे भावांनो मॅक्सिमम करून एवढं करा. ह्याच्यानंतर भावांनो आपण मॅक्सिमम करून काय करायचं, हे एका पानावर लिहिलं. त्याच्यानंतर आपण चॅप्टर वाईज मॉक द्यायच्या. मॉक कसं द्यायचं, चॅप्टर वाईज अगोदर द्यायच्या. मॅक्सिमम प्रत्येक चॅप्टर मध्ये भावांनो मॅक्सिमम 2 ते 3च टाईप अशा असतात जे आपल्याला येत नाहीत. एक तर तिसरी ना तर चौथी, हीच टाईप येत नाही ना तर सगळं टाईप भावांनो येतात आपल्याला. त्यामुळं मॅक्सिमम करून मॉक टेस्ट द्या, ते पण चॅप्टर वाईज द्या. म्हणजे आता हिचं भावांनो एक 10 प्रश्न सोडवले असतात. तर याच्यात भावांनो मॅक्सिमम करून प्रतिशत मध्ये एक आहेत 6 ते 7 टाईप. तर त्याच्यातलं भावांनो जवळपास 3 4 आणि 5 टाईप परीक्षेत विचारतात. त्यामुळं भावांनो एवढं करा. त्याच्यानंतर भावांनो लाभ आणि जवळपास 8 ते 9 भावांनो टाईप आहेत. त्याच्यातलं भावांनो 5 4 आणि 6 हे भावांनो विचारतात. तर भावांनो तसं करा. तर भावांनो मॉक टेस्ट द्यायचा फायदा एवढा टॉपिक वाईज की आपल्याला सगळं कळते. भावांनो एक मॉक टेस्ट द्यायची नाही, त्याच्या भावांनो 2-3 द्या टॉपिक वाईज. एकावर गावा नसल्या तर भावांनो ऍप घ्या. ऍप नसला तर भावांनो ChatGPT वापरा. पण मॅक्सिमम करून तुम्ही ह्याचं प्रत्येक चॅप्टरचं भावांनो मॉक टेस्ट द्या चॅप्टर वाईज. त्याच्यानंतर फुल देऊन बघा. फुल देताना काय करायचं, सगळ्यात अगोदर भावांनो जे येतंय ते पहिला सोडवा. अगोदर मी सांगतो तुम्हाला एझी सोडवा. एझी नंतर जे अवघड वाटते ते भावांनो स्किप करा. त्याच्यानंतर भावांनो पुढे जावा. अगोदर भावांनो प्रश्न बघून घ्या. नाहीतर काय करता तुम्ही सगळं हार्ड लागला तरी पण सोडवणारच, इझी लागला तरी पण सोडवणार. हार्ड लागला सोडवत बसायचं नाही. हार्ड वाटतोय ना आपल्याला 1 मिनिटाच्या वरती भावांनो गेला आपला, तर भावांनो स्किप करायचा, पुढचा प्रश्न बघायचा. कारण कसं होते, एक तर पेपर मध्ये भावांनो एक तर पहिला हार्ड असते किंवा इझी असते. आणि समजा पहिला इझी आलं तर आपण सोडवणार, पण हार्ड आलं तर भावांनो स्किप करायचं, पुढे जायचं, पुढचा प्रश्न बघायचा. तरच भावांनो कळणार. आता पेपर पहिल्याच प्रश्नावर अडकून बसला तर तुमचं पण डिमोटिवेशन होतंय, प्लस तुमचा सोडवण्याची स्पीड पण कमी होते. त्यामुळे भावांनो मॅक्सिमम करून स्किप करायला शिका भावांनो. त्यामुळे भावांनो फायदा लई मोठा होतो. कारण आता समजा 20 प्रश्न आहेत, 20 प्रश्नांना मॅक्सिमम करून 8 ते 10 प्रश्न इझी असतात, पुढचं 5 मीडियम, पुढचं 5 भावांनो हार्ड, असा रेशो असतो. त्यामुळे भावांनो 8 ते 10 प्रश्न कुठं पण असू शकतात. त्यामुळे भावांनो बघायचं अगोदर, त्याच्यानुसारच जायचं. नाहीतर सगळ्यात बेस्ट म्हणजे स्किप करायला शिका तुम्ही.
स्किप करा शिका. त्याच्यानंतर मॅथ्ससाठी भावांनो आणि सांगायचं झालं तर जवळपास जी एरर आहे ज्या पीवायपी आपण देणार आहे पीवायपी त्याच्यावरून एरर त्याच्यासाठी नोटबुक घालायला सांगितलेली मी घातली असेलच. 2025च्या भावांनो ज्यांचं झाले त्यांनी बघू शकतात आपल्या किती चुका झाल्यात आणि तेच प्रश्न भावांनो रिपीट रिव्हिजन करायचं. त्याच्यातलंच भावांनो जवळपास 50 ते 60% भावांनो त्याच टाईपचं फक्त संख्या बदलतात ना तर त्याच टाईपचा भावांनो प्रश्न येतात. एवढं झाला भावांनो मॅथ्सचं. तुम्ही एवढं करा 100% भावांनो 15 प्लस जाणारच आहे 100%. मी पण सुद्धा तेच केले. त्यामुळे मॅक्सिमम करून प्रॅक्टिस आणि ते पण भावांनो टेक्स्टबुकवर द्या. टेक्स्टबुक माझं तर फिक्स झालं टेक्स्टबुकवर. मी घेतलाय भावांनो 5 प्रो माझ्याकडे आहे. ती पण एका वर्षाचा घेतलेला मी. त्यामुळे मी टेक्स्टबुकवर देतो कारण त्याच्यावर भरपूर म्हणजे भरपूर आहे टेक्स्ट. तुम्ही कुठले पण द्या, जीडीचे द्या, एमटीएसचे द्या, दिल्ली पोलीस कुठलं पण द्या. पण माझ्याकडे 5 प्रो आहे त्यामुळे माझ्याकडे ते टेस्ट द्यायचे आहेत. जर प्रत्येकाला पाहिजे असेल तर भावांनो 5 प्रो घ्या, काय एवढं वाटत नाही कारण आता जवळपास आता एक मॅक्सिमम करून 1 महिना उरलेला आहे. त्यामुळे करून घ्या, माझं म्हणणं आहे घ्या. का ऑफर असेल तर बघा घ्या. मी लिंक खाली जोडतोच वाटल्यास. काय ऑफर माझ्या लिंकनुसार काय मिळत असेल तर घ्या. तर भावांनो मॅक्सिमम करून टेक्स्टबुकवर द्या कारण मॅक्सिमम ह्याच्यावरनं भावांनो 50 ते 60% पेपर भावांनो या टेक्स्टबुकवरनं कव्हर होते. मी स्वतः बघितले. त्यामुळे भावांनो मॅक्सिमम करून द्या. हे सगळं झालं भावांनो. टेक्स्टबुक आहे आपल्याकडे, मी सगळं सांगितलं, क्वेश्चन ते सगळं सांगितलं. पण जी बुक आहेत ती पण भावांनो मोस्ट इम्पॉर्टंट नाही. तुमच्याकडे 2025चा असेल तर चांगलेच आहे. 2026चा पाहिजे असेल तर भावांनो मॅथ्स म्हणून खाली कमेंट करा किंवा माझ्या नंबरवर भावांनो मेसेज करा. मी तुम्हाला 2026चा अपडेट भावांनो बुक देतो. पण हे सगळं आहे आपल्याकडे. पण आपण काय करतोय, आपण भावांनो सोडवतच नाही. म्हणजे प्रॅक्टिस आपली असते जवळपास 1 तास, मॅक्सिमम 1 ते 2 तास कसं तरी आपण मॅथ्ससाठी देतोय. भावांनो कमीत कमी भावांनो 3 तास तरी द्या. 3 तास, 1 तास भावांनो सोडवाय द्या, मॉक टेस्ट सोडवाय. 2 तास भावांनो अनालिसिस कशी करायची ते तुम्हाला मी सांगितलेच. अनालिसिस मध्ये जेवढे एरर आहेत तेवढं भावांनो सगळं काढायचं आणि तो टॉपिक परत वाचायचा. नाहीतर भावांनो तेवढा एक प्रश्न वाचून मोकळं व्हायचं नाही. त्यामुळे भावांनो नुकसान होते. त्यामुळे भावांनो 1 तास मॉक सोडवाय प्लस 1 तास लागत नाही, मला पण माहिती आहे मॉक सोडवा. 20 ते मॅक्सिमम 30 मिनिटच मिळतात. त्यामुळे भावांनो मॉक सोडवा 1 तास, बाकीचं उरलेलं 2 तास आहेत, 2 आता 3 तास ते भावांनो अनालिसिस घालवायचं. म्हणजे तो एक प्रश्न चुकला तर तो पूर्ण टॉपिक वाचून काढायचा. त्यामुळे भावांनो आपला स्कोर वाढतोय. आणि हे सगळं भावांनो तुम्हाला मी सांगितले मॅथ्सचं. जरूर भावांनो तुम्ही स्कोर वाढवा. आणि तुमचा किती स्कोर येतोय आता भावांनो ते कमेंट बॉक्समध्ये सांगा. आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला भावांनो विसरू नका. जय हिंद.